नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज बनवूया आपण इथे उकडीचे मोदक. तर मी हे थोडे वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहे. अगोदर जे बनवले ते वेगळ्या पद्धतीचे होते. तर इथे मी पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलंय. 1 चमचाभर खसखस टाकली आहे. खसखस थोडीशी फ्राय झाली की मग खिसलेलं ओलं खोबरं टाकलंय. ओल्या खोबऱ्याला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटीभर मी इथे ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी आता 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. अर्धा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आली की 1 वाटीभर त्यात आपलं तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे. तांदळाची पिठी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला 5 ते 10 मिनिटं आपण वाफेवर ठेवायचं आहे, गॅस बंद करून. वाफेतच त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी ताटात पीठ काढून घेतलेलं आहे ते. तर खूपच असं गरम होतंय. तर थोडंसं गार झालं की मग याला असं हाताच्या साहाय्याने थोडंसं मळून घ्यायचं आहे. खूपच जर तुम्हाला मोकळं सुटं असं वाटलं की त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. एका वाटीत परफेक्ट होईल असं नाही, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर इथे तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी पण गरम करून थोडं टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मऊसूत गोळा त्याचा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आता आपण छोट्या छोट्या त्याच्या लाट्या तयार करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छान लाटून घ्यायचे, मस्त पातळ. खूप जाड पण नाही, ते खायला पण चांगलं लागत नाही खूप जाड असल्यावर. तर इथे मी मीडियमच ठेवलेलं आहे आणि त्यात आता सारण भरून घेणार आहोत. सारण भरले की जर तुम्हाला समजा, हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व पाकळ्या अशा व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे. नाही जर आपल्याला पाकळ्या करता आल्या व्यवस्थित तर नाही जमत, कुणाला जमतंय असं नाही, सगळ्यांनाच सगळं येतं. तर हे बघा, अशा पद्धतीने ते तयार करून घ्यायचं आहे. आणि छान जर आपल्याला अजून पाकळ्या त्याच्या पाहिजे असेल तर ह्या अशा टूथपिकच्या सहाय्याने आपण हे बघा असं दाबून त्याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. खूप छान दिसतात ह्या पण पाकळ्या अशा तयार केलेल्या. त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे वाटलंच तर, म्हणजे ते त्याला काडी चिटकणार नाही अशी. आणि हे बघा, हाताने बनवलेला तो मोदक तसा तयार झालेला आहे. आणि इथे आता साच्याच्या सहाय्याने आपण मोदक तयार करून घेऊया. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेलं आहे. तुम्ही जी तुम्हाला सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, मस्त असं त्यात व्यवस्थित सारण लावून घ्यायचं आहे सगळं. आणि मस्त मोदक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात मी सारण भरून घेतलेलं आहे आणि वरतून थोडंसं पीठ लावून तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, माझी मुलगी पण आली होती मोदक बनवायला. तिला पण बनवायचा होता. बनवता येतो की नाही बघते म्हणे. आणि तिने पण एक छोटासा मोदक तयार केला इथे. हे बघा, साच्याने तर छान होतातच परफेक्ट. दोन्ही पद्धतीचे छान असतात मोदक. हे बघा, हिने पण इथे मोदक तयार करून दाखवलेला आहे छोटासा. छान झालाय तो पण. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. तर हे बघा, इथे मी आता पाणी ठेवलं आहे उकळायला आणि चाळणीवर आपण इथे मोदक ठेवून घेणार आहोत सर्व. आणि त्यावर मी केशर चिटकवलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटे आपण छान वाफवून घेणार आहोत. कोणाकोणाचे मोदक ना वाफवल्यावर मध्येच तुटतात. तर त्याचं कारण असं असतं की आपण जर पीठ व्यवस्थित नाही मळलं तर ते चिरायला लागतात. तर त्यासाठी पीठ व्यवस्थित तिंबून घेणं पण मळणं पण गरजेचं आहे. तर हे बघा, मस्त असे आता इथे मोदक तयार झालेले आहेत आणि खायला तर खूपच छान. हे बघा,
खूपच मऊ असे मोदक तयार झाले होते. चला तर भेटूया नवीन व्हिडिओ.